लेक्चर नंबर 5. आज आपण 5 नंबरचं सीईटीचं लेक्चर पाहत आहोत. लास्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड केटोन्स यामधल्या 2 रिएक्शन्स आणि त्याच्यावरती आधारित असणारे एमसीक्यूज डिस्कस केलेले आहेत. Now in today's lecture we have discussed the preparation method of aldehyde and ketones from other methods. जे काही आपण तिसरा टाइप में पाहिजे होता आपल्याला other methods which includes preparation of aldehyde and ketones from acetyl chlorides, from nitriles and then aromatic hydrocarbons. Aromatic hydrocarbons also includes 4 reactions. In that first preparation of aliphatic aromatic compound which includes first preparation of aromatic aldehyde from oxidation of methyl arenes by chromium chloride. Next one, oxidation of methyl arenes by chromium trioxide. And next, by side chain oxidation of arenes. And last one, Gattermann-Koch formylation. And then preparation of aldehyde and ketone from esters. अशा आपण एकूण 4 रिएक्शन मेन पाहणार आहोत. त्याच्यामध्ये सब रिएक्शन पण एक आहे. Now let's see one by one in details. First we see the preparation methods of aldehyde and ketone from acetyl chloride. आता आपण एक मेथड ही डिटेल मध्ये एक्सप्लेन करत जाणार आहोत. त्यामध्ये पहिली मेथड पाहूया आपण प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड केटोन्स फ्रॉम acetyl chloride. Now in that first we can prepare the aldehyde. याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला अल्डिहाइड प्रिपेअर करायचं. फर्स्ट काय करणार आहे आपण सगळ्या कंपाऊंड पासून अल्डिहाइड आणि केटोन्स अशा 2 टाइपच्या रिएक्शन पाहत जाणार आहोत. म्हणजे ऍसिटिल क्लोराइड घेतला की त्याच्यापासून अल्डिहाइड कसं तयार करायचं आणि त्याच्यापासून केटोन कसं तयार करायचं. अशा आपण 2 रिएक्शन त्याच्यामध्ये पाहत जाणार आहोत. नाउ फर्स्ट सी द प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड केटोन्स फ्रॉम ऍसिटिल क्लोराइड्स. नाउ ऍसिटिल क्लोराइड इज reduced to corresponding aldehyde by using palladium as a catalyst which is poisoned with barium sulfate. आपल्याला ऍसिटिल क्लोराइडचं काय करायचं आहे या ठिकाणी रिडक्शन करायचं. रिडक्शन मीन्स ऍडिशन ऑफ हायड्रोजन. आणि ही जी काही ऍडिशन आपण करणार आहोत ती इन प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट करणार आहोत. कोणता कॅटॅलिस्ट वापरणार आहे सांगितलं? पॅलॅडियम which is poisoned with barium sulfate. So see the reaction. Acetyl chloride having general formula RC++OCl. On reduction, reduction means addition of hydrogen. So addition of H2. In presence of catalyst palladium which is poisoned with barium sulfate. Now in this reaction chlorine reduce करायचा आहे म्हणजे क्लोरीनच्या जागी काय होणार आहे हायड्रोजन. So here for RC++OH+HCl. Now here for aldehyde from acetyl chloride. acetyl chloride पासून aldehyde अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं तयार करता येते. Now see there one example. This one is the general reaction. ही जनरल रिएक्शन की ज्याच्यामध्ये तुम्ही कोणताही अल्किल ग्रुप ठेवून त्याचे नंबर ऑफ एक्झाम्पल्स पाहू शकता. So first we take the R is equal to CH3 C++OCl acetyl chloride react with hydrogen or the reduction by using palladium as a catalyst which is poisoned with barium sulfate. So HCl is replaced by hydrogen. So here for CH3 C++OH+HCl. Now here for acetaldehyde. Another name is ethanol because in this 2 carbon atoms are present. So ethane is the parent alkane. Out of E is replaced by Al. So ethanol is the form. So acetaldehyde is formed by the acetyl chloride by the reduction. रिडक्शन करून आपण या ठिकाणी काय तयार झाले तर अल्डिहाइड तयार झाले. Then next प्रिपरेशन ऑफ केटोन्स. पुढची मेथड पाहिजे आपल्याला. अल्डिहाइड आपण या पद्धतीने प्रिपेअर करू. पुढे पाहिजे आपल्याला प्रिपरेशन ऑफ केटोन्स फ्रॉम ऍसिटिल क्लोराइड. दोघांमध्ये काय सांगितलंय स्टार्टिंग मटेरियल
साईड हा काय असणार आहे, वेगळा असणार. आता आपल्याला केटन्स तयार करायचे कशापासून, ऍसिटिल क्लोराईड पासून. नाउ इन दिस रिएक्शन वी कॅन प्रिपेअर ॲलिफॅटिक केटोन्स अँड द ॲरोमॅटिक केटोन्स. म्हणजेच याच्यापासून आपल्याला ॲलिफॅटिक केटोन पण तयार करता येतो आणि ॲरोमॅटिक केटोन सुद्धा तयार करता येतो. फर्स्ट वी सी द प्रिपरेशन ऑफ ॲलिफॅटिक केटोन फ्रॉम ॲसिटिल क्लोराईड. सगळ्यात सुरुवातीला आपण ॲलिफॅटिक केटोन हे कसं तयार करायचं हे पाहणार. नाउ ॲसिटिल क्लोराईड रिएक्ट विथ डायल्किल कॅडमियम. Acetyl chloride is react with dialkyl cadmium to form the product which on acid hydrolysis to form ketone. म्हणजे ज्यावेळी ऍसिटिल क्लोराईडची रिएक्शन ही डायल्किल कॅडमियम बरोबर रिएक्ट होणार आहे त्यावेळी त्याच्यापासून जो प्रोडक्ट तयार होईल त्याचं पुढे काय करायचं आपल्याला, ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबर रिएक्शन करून त्याच्यापासून आपल्याला काय तयार करता येतो, केटोन्स तयार करतात. नाउ सी द रिएक्शन ऍसिटिल क्लोराईड, त्याची रिएक्शन काय कशाबरोबर केली आपण, ऍसिटिल क्लोराईड रिएक्ट विथ डायल्किल कॅडमियम टू फॉर्म केटोन्स. पण त्या अगोदर आपल्याला हे डायल्किल कॅडमियम कसं तयार होतं हे पाहायचं. नाउ dialkyl cadmium chloride is formed when the Grignard reagent react with cadmium chloride. Grignard reagent means RNGX react with कशा बरोबर, cadmium chloride बरोबर. For the reaction product we balance the reaction 2RNGX plus CdCl2. It gives twice of R dialkyl cadmium plus काय काय शिल्लक राहिले, MgX आणि Cl2. So twice of MgXCl हे काय झालं बाय प्रोडक्ट. Now in this reaction dialkyl cadmium is formed and this dialkyl magnesium is react with acetyl chloride to form ketone. Now acetyl chloride is represented as RC++OCl plus dialkyl cadmium R2CD. रिएक्शन balance साठी आपण या ठिकाणी 2 हा घेणार आहोत. It gives काय तयार होईल आता, this Cl is replaced by alkyl group. So here RC++O R plus cadmium chloride. Now here ketone is prepared by acetyl chloride. या रिएक्शन आपल्याला केटोन्स हे काय करता येतं, प्रिपेअर करता येतं. दिस वन इज द जनरल रिएक्शन. करेक्ट. वी कॅन टेक एक्झाम्पल. एक एक्झाम्पल आपण याच्यामध्ये पाहूया. फर्स्ट वी फॉर्म द डायल्किल कॅडमियम. वी टेक ग्रिग्नार्ड रिएजेंट मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड react with cadmium chloride to form now this CH3. For reaction we get the two reaction balance करण्यासाठी आपण या ठिकाणी काय घेणार आहोत, 2 हा रिएक्शन साठी घेतला. So CH3 twice CD plus MgCl Cl2. काय काय शिल्लक राहिलं आता, MgCl2 twice magnesium chloride. So dialkyl काय फॉर्म झाला, dimethyl cadmium. This dimethyl cadmium is react with acetyl chloride. Acetyl chloride having formula CH3 C++OCl plus CH3 twice CD. It gives this Cl is replaced by one methyl groups. We can take CH3 C++OCH3 plus cadmium chloride. Now reaction is not balanced. Reaction balance आहे का या ठिकाणी, नाही. रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी आपण या ठिकाणी ट्वाइस घेतला त्यावेळी आपल्याला हे काय तयार होईल, कॅडमियम क्लोराइड. इन दिस रिएक्शन वी कॅन प्रिपेअर ॲलिफॅटिक कीटोन फ्रॉम ॲसिटिल क्लोराइड बाय युजिंग ग्रिग्नार्ड रिएजंट. याच्यामध्ये आपण काय वापरलाय, ग्रिग्नार्ड रिएजंट वापरलाय.
कशासाठी? डायअल्किल कॅडमियम तयार करण्यासाठी. दिस वन इज द प्रिपरेशन मेथड ऑफ ॲलिफॅटिक केटोन्स फ्रॉम ॲसिटिल क्लोराईड. ॲसिटिल क्लोराईड पासून आपल्याला ज्यावेळी केटोन्स तयार करायचं असेल त्यावेळी सुरुवातीला आपल्याला डायअल्किल कॅडमियम फॉर्म करायचा आहे. तयार झालेला डायअल्किल कॅडमियम हा ॲसिटिल क्लोराईड बरोबर रिॲक्ट झाला की त्याच्यापासून ॲलिफॅटिक केटोन्स तयार होत असतात. नाव नेक्स्ट वन, प्रिपरेशन ऑफ ॲरोमॅटिक केटोन फ्रॉम ॲसिटिल क्लोराईड. ॲसिटिल क्लोराईड पासून काय काय करायचं तर पहा, ॲरोमॅटिक केटोन्स तयार करायचे. नाव ॲरोमॅटिक केटोन्स आर प्रिपेअर्ड बाय द फ्रिडल-क्राफ्ट असैलेशन रिॲक्शन. What is Friedel-Crafts acylation? We know in previous lecture or the previous chapter we see sometimes Friedel-Crafts acylation reaction. In that benzene or the substituted benzene react with acetyl chloride. It undergoes electrophilic substitution reaction to form the acyl group in benzene ring, or the introduction to acyl group into the aromatic ring. It is called as the Friedel-Crafts acylation reaction. Now see the reaction. Aromatic ring like benzene. Benzene हे काय आहे तर aromatic ring आहे. It reacts with acetyl chloride C=CL in presence of anhydrous aluminium trichloride having function which generates the electrophile. या अल्युमिनियम ट्रायक्लोराइडचा रोल काय आहे या ठिकाणी तर ते इलेक्ट्रोफाइल तयार करण्याचं काम करतं. याच्यामध्ये हा जो काही अल्युमिनियम ट्रायक्लोराइड हा Cl ला एक्सट्रॅक्ट करतो आणि ही जो काही इलेक्ट्रॉन पेअर आहे ती इलेक्ट्रोफिलिक कार्बनकडे जाते. कार्बन कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज, सो इट फॉर्म्स द असैलियम आयन C++. This asylum ion is attached or substituted any of hydrogen atom. बेन्झीन रिंग मधल्या कोणत्याही एका हायड्रोजनच्या जागी हा असायलियम काय होत असतो सबस्टिट्यूट होतो आणि आपल्याला त्याच्यापासून हा प्रोडक्ट तयार होतो. C++OCH3 plus HCl. This one is the acetophenone or the aromatic ketone. Acetophenone is the its common name, and aromatic ketones means carbonyl group is directly attached to the aromatic ring. That's why this forms the aromatic ketones. म्हणून आपण याला काय म्हटलं aromatic ketones असं म्हटलं. म्हणजे आपल्याला aromatic ketone हे Friedel-Crafts acylation reaction आपल्याला काय करता येतं पाहता येतं. ही काही मेथड पाहिली आपण की काय पाहिली प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड केटोन फ्रॉम ॲसिटिल क्लोराइड. The next type or the next method is the preparation of aldehyde and ketone from nitriles. दुसरी मेथड पाहिजे आपल्याला नायट्राइलचं कन्वर्जन हे आपल्याला अल्डिहाइड आणि केटोन्स मध्ये करायचं. नेक्स्ट मेथड आहे प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड केटोन फ्रॉम नायट्राइल्स. In that reaction also we can see two types of reaction. First one preparation of aldehyde, second one preparation of ketones. प्रत्येकापासून आपण दोन रिएक्शन पाहणार आहोत आणि जसं आपण पहिल्या रिएक्शन मध्ये पाहिलं की दोघांमध्ये ही स्टार्टिंग प्रोडक्ट किंवा स्टार्टिंग मटेरियल सेम असतो, पण जो काही रिएक्शनचा टाइप आहे हा काय असतो त्याच्यामध्ये डिफरंट असतो, वेगवेगळा असतो. नाउ सी द प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड फ्रॉम नायट्राइल्स. आता आपल्याला अल्डिहाइड प्रिपेअर करायचं. सुरुवातीला काय प्रिपेअर करू आपण अल्डिहाइड. कशापासून करणार आहे आपण नायट्राइल्स पासून. नायट्राइल्स हॅव्हिंग फॉर्म्युला R(C)N which is reduced to nitriles is reduced to imine hydrochloride. नायट्राइल्सचं काय करायचंय रिडक्शन करायचं बाय युजिंग स्टॅनस क्लोराइड. स्टॅनस क्लोराइड वापरून आपल्याला ते काय करायचंय रिडक्शन करायचंय. मग आपल्याला त्याच्यापासून इमाइन हायड्रोक्लोराइड तयार होईल आणि ह्या इमाइन हायड्रोक्लोराइडलाच ऍसिड हायड्रोलिसिस केलं की त्याच्यापासून आपल्याला अल्डिहाइड आणि केटोन्स तयार होत असतात. नाउ सी द रिएक्शन नायट्राइल्स R(C)N. This one is the alkyl nitriles. On reduction by using stannous chloride की त्याच्यामधून आपल्याला 2 नेसंट हायड्रोजन मिळतात. किती मिळतात 2 नेसंट हायड्रोजन मिळतात. सो हियर stannous chloride
and Cl2 in presence of hydrochloric acid. Now, two hydrogens are added across to the carbon triple bond N. This one is the nitrile or cyanide. So here for R CH double bond NHCl. NHCl. This one is the imine hydrochloride. याचं नाव काय झालं? इमाइन हायड्रोक्लोराइड. Then next, पुढे काय होतं? acid hydrolysis means in presence of acid addition of water molecule. वॉटर मॉलिक्यूलची ऍडिशन करत असताना या ठिकाणी हा जो काही ऑक्सिजन आहे हा बॉन्ड ब्रेक होतो. ऑक्सिजन याला जोडले जातात आणि हायड्रोजन काय केले जातात? उरलेल्या स्पेसिसला ऍड केले जातात. मग काय काय होतील? RCHO प्लस NH4Cl अल्डिहाइड प्लस अमोनियम क्लोराइड हे काय होतं या ठिकाणी तयार होतं. दिस वन इज द जनरल रिएक्शन. ही काय आहे? जनरल रिएक्शन. कशामध्ये? अल्किल नायट्राइलचं कन्वर्जन और नायट्राइल इज कन्वर्टेड इनटू अल्डिहाइड बाय यूजिंग स्टॅनस क्लोराइड एंड द एसिडिक हायड्रेशन. दिस मेथड इज ऑल्सो कॉल्ड एज द स्टीफन्स रिएक्शन्स. याला अजून काय म्हटलं जातं? स्टीफन्स रिएक्शन. यालाच काय म्हटलं आपण? स्टीफन रिएक्शन असं म्हटलं जातं. आणि आता पाठमागचं एक लेक्चर पाठमागं आपण एक रिएक्शन पाहिली, प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड अँड केटोन फ्रॉम ऍसिटिल क्लोराइड. त्याच्यामध्ये आपण ऍसिटिल क्लोराइड ऑन रिडक्शन बाय युजिंग पॅलेडियम which is poison with barium sulfate to form the corresponding aldehyde. This reaction is known as Rosenmund reduction reaction. त्याला काय म्हटलं होतं? Rosenmund reduction reaction. म्हणजे ऍसिटिल क्लोराइड पासून अल्डिहाइड तयार करायचे बाय हायड्रोजनेशन in presence of palladium which is poisoned with barium sulfate. This reaction is called as the Rosenmund reaction. And reduction of nitrile, this reaction is known as Stephan reaction. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही ऍसिटिल क्लोराइडचं रिडक्शन करणार आहात आणि या स्टिफन्स मध्ये तुम्ही नायट्राइलचं रिडक्शन करणार आहात. Now this one is the general reaction. We can take or see the example. इथेन नायट्राइल कसा काढता येईल फॉर्म्युला? इथेन मीन्स त्याच्यामध्ये दोन कार्बन असले पाहिजे. नायट्राइल म्हणजे ट्रिपल बॉन्ड एन असला पाहिजे. आता हे स्ट्रक्चर कसं काढायचं का? इथेन मीन्स CH3C ट्रिपल बॉन्ड एन. दोन कार्बन आहेत म्हणून काय म्हणतो आपण याला? इथेन नायट्राइल ऑन रिडक्शन मीन्स ऍडिशन ऑफ हायड्रोजन in presence of stannous chloride and hydrochloric acid to form imine hydrochloride. Which imine? Ethane imine hydrochloride. So write the structure: CH3 CH double bond NH HCl ethane imine hydrochloride. नाव काय आहे त्याचं? इथेन इमाइन हायड्रोक्लोराइड. Which on acid hydrolysis means addition of water molecule in presence of acid. Acid gives H plus ions. That's why here only write H plus. Acid हे H plus देण्याचं काम करतात म्हणून arrow वरती फक्त H plus दिलं तरी गरजेचं आहे. Now across this we can add oxygen and here hydrogen. To form CH3 CHO plus NH4Cl. This one is the acetaldehyde. This one is the acetaldehyde prepared from nitrile. Acetaldehyde prepared from ethane nitrile. This method is also known as the Stephan's reaction and this one is the name reaction. ही काय आहे? नेम रिएक्शन आहे ज्याच्यामध्ये सायंटिस्टने काम केलंय म्हणून त्या रिएक्शनला काय केलेलं असतं? त्या सायंटिस्टचं नाव दिलेलं असतं. This one is the preparation of aldehyde. Then second, preparation of ketones from the nitriles. पुढची रिएक्शन पाहिजे आपल्याला ketones. Preparation of ketone from nitrile.
केटोन तयार करायचं. कोणापासून? सिम्पली नायट्राइल पासून तयार करायचं. त्यासाठी काय रिएक्शन आहे बघा. केटोन्स आर प्रिपेअर्ड बाय रिएक्टिंग नायट्राइल विथ ग्रिग्नार्ड रिएजंट which on acid hydrolysis it gives the aliphatic or the aromatic ketones. See, first of all we see the general reaction means nitriles having general formula R C triple bond N plus RMgX. Grignard reagent react always in the presence of dry ether as a solvent. ड्राय इथर काय केलं याच्यामध्ये सॉल्व्हेंट म्हणून वापरलं. नाउ RMgX in that magnesium is divalent, so alkyl group carries negative charge, halogen group also carries negative charge, so this negatively charged alkyl attached to the carbon atoms and another part is attached to the nitrogen. So here for R C याला काय टाइप केलं CH3 डबल बॉन्ड मधला ट्रिपल बॉन्ड मधला एक बॉन्ड ब्रेक झाला. नाउ NMgX. This one is the complex compound is formed which on acid hydrolysis. याच्यावरती काय केलं acid hydrolysis means H addition of HOH to form H3O plus. अशा पद्धतीने हा तयार होतो. Now here we can add the H3OH across the carbon triple bond N. We add that carbon is oxygen and another part is that nitrogen. So R carbon ला काय जोडलं आपण oxygen. Here CH3 plus NH3 MgXOH. Now here for ketone. आणि ह्या पद्धतीने आपल्याला नायट्राइल्सचं कन्वर्जन हे केटोन्स मध्ये करतात. दिस वन इज द जनरल रिएक्शन. ही जनरल रिएक्शन वापरून तुम्ही नंबर ऑफ एक्झाम्पल्स काय करू शकता सोडू शकता. सो वी टेक फर्स्ट एक्झाम्पल. नाउ इथेन नायट्राइल रिएक्ट विथ मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. Ethane nitrile having formula CH3C triple bond N. That means the ethane nitrile reacts with methyl magnesium chloride in presence of dry ether. Now Mg is the divalent, so CH3 this alkyl group carries negative charge, chlorine also carries negative charge. So this methyl group is attached to that carbon atom and another part or the remaining part attached to the nitrogen. So product is CH3 C CH3 double bond N MgCl which on acid hydrolysis. Okay, acid hydrolysis. याचं कन्वर्जन डायरेक्टली केटोन मध्ये कसं होतं ते मी तुम्हाला इथे सांगते. मात्र ते परीक्षेत घेण्याची गरज नाही. नाउ OH is attached to that carbon atom, H is attached to that nitrogen. So here CH3C CH3OH double bond is converted into single bond NH MgCl. Now it undergoes tautomerism. त्याच्यामध्ये काय असतं tautomerism असतं. So here CH3 C double bond O CH3 plus. आता ह्या मॅग्नेशियमला काय काय शिल्लक राहिलं पहा Mg एका बाजूला काय आला पहा Cl एका बाजूला काय आला NH2. So here that one is the preparation of acetone or the ketone from nitrile. अशा पद्धतीने आपल्याला हे नायट्राइल पासून केटोन्स हे तयार करतात. देन नेक्स्ट एरोमॅटिक केटोन्स. एरोमॅटिक केटोन्स तयार करण्यासाठी आपल्याला फक्त स्टार्टिंग कंपाऊंड मध्ये अल्किल ग्रुप हा काय हवाय एरोमॅटिक रिंग हवी. मग काय घेताय बघा एरोमॅटिक रिंग काय घेताय बघा का बेंझोनाइट्राइल मीन्स C6H5. Either we can take condensed formula of the ring.
आता आपल्याला ॲरोमॅटिक करायचंय म्हणून आपण या ठिकाणी रिंग दाखवणार आहे. C++N benzoyl on reduction by using methyl magnesium chloride in presence of dry ether as a solvent. Now here CH3 is attached to the carbon, remaining part attached to the nitrogen. So benzene ring CH3 NGCl, which on hydrolysis. So OH attached to that part, H attached to that part. So it gives benzene ring CH3 OH single bond NH MgCl. Second, it undergoes tautomerism to form C++O CH3 plus MgCl NH2, and this one is the acetophenone or the aromatic ketones. अशा पद्धतीने आपण हे aromatic ketones हे नायट्राइल पासून तयार करू शकतो. This one is the method of preparation of aldehyde and ketone from कशापासून? नायट्राइल्स पासून. अल्डिहाइड आणि केटोन्स हे आपण नायट्राइल पासून तयार करू शकतो. Now another method is preparation of aldehyde and ketone from aromatic hydrocarbons. मेथड किती नंबरची आता पहा? 3 नंबरची. From aromatic hydrocarbons. aromatic hydrocarbons पासून आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी? अल्डिहाइड आणि केटोन तयार करायचं. याच्यामध्ये जवळपास 4 रिएक्शन आपण पाहणार आहोत. पहिली रिएक्शन आहे, आता आपण हे पाहत असताना aromatic hydrocarbons म्हटले म्हणजे काय असणार आहे? aromatic ची रिंग असेल, ओके, आणि त्याला काय असतील पुढे? हायड्रोकार्बन्स म्हणजे अल्किल ग्रुप्स, मे बी मिथिल, इथिल, प्रोपीन एक्सेट्रा. म्हणजे काय झालं? मिथिल अरिन्स. आणि ह्या मिथिल अरिन्सचं कन्व्हर्जन आपल्याला अल्डिहाइड आणि केटोन्स मध्ये करायचं. याच्यामध्ये पण आपण सुरुवातीला पाहणार आहोत प्रिपरेशन ऑफ aromatic aldehydes आणि नंतर पाहणार आहोत प्रिपरेशन ऑफ aromatic ketones. Now aromatic aldehydes, in that methyl arine on oxidation by using chromium chloride, chromium trioxide and oxidation like this. हे वापरून आपण मिथिल ग्रुप हा कन्वर्ट कशामध्ये करणार आहोत? कार्बोक्सिल ग्रुप मध्ये. नाउ strong oxidizing agent transforms methyl group into carboxylic groups. याच्यावरती काही इफेक्ट होत नाही, फक्त काय होतं? हा जो काही अल्किल ग्रुप आहे त्याचं ऑक्सिडेशन होतं बाय युजिंग स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट लाईक क्रोमियम क्लोराइड, क्रोमियम ट्रायऑक्साइड इनटू कार्बोक्सिलिक ग्रुप्स. सो फर्स्ट रिएक्शन इन दैट first one is the oxidation of methyl arines by chromium chloride. Chromium chloride ला काय करायचंय? याचं ऑक्सिडेशन करायचं. Now in that reaction chromium chloride react with methyl arines in presence of solvent carbon disulfide to form chromium complex, which on hydrolysis or like acid hydrolysis to form the corresponding aldehyde. अशी काय आहे याची थेरॉटिकल इन्फॉर्मेशन आहे. आता याच्यामध्ये आपण रिएक्शन पाहू. मिथिल अरिन्स म्हणजे काय? तिला आपण टोल्यून घेतले या ठिकाणी. काय घेतले पहा आपण या ठिकाणी? टोल्यून CHHH reacts with chromium chloride having formula CrO2Cl2. हाच फॉर्म्युला कसा काढला जातो पहा? ऑक्सिजन, क्रोमियम, ऑक्सिजन, Cl, Cl. बरोबर आहे. नाउ इट रिएक्ट इन
in presence of carbon disulfide as a solvent. Now in this reaction this H is replaced by chromium chloride. Here two hydrogens are available for replacement, so we can take here 2. So chromium complex is formed, benzene ring. In that reaction C H O Cr, next OH Cl2. काय काय तयार झालं पहा, OCr OH Cl2. Another oxygen chromium OH Cl2. This one is the chromium complex. हा काय तयार होतो अशा ठिकाणी, हा chromium complex तयार होतो which on acid hydrolysis. आणि याचं काय केलं जातं, acid hydrolysis केलं जातं त्यावेळी त्याच्यापासून aldehyde तयार होतो. Means this one is converted into benzaldehyde. हे ऍसिड हायड्रोलिसिस केल्यानंतर कशामध्ये कन्वर्ट होतं सांगितलं, बेन्झाल्डिहाइड मध्ये कन्वर्ट होत असतं. याचं मेकॅनिझम इन शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगितलं, पण ते परीक्षेमध्ये लिहिण्याची गरज नाही, ते फक्त तुमच्या नॉलेज मध्ये भर किंवा ते कसं आलं हे समजण्यासाठी आहे. या ठिकाणी मी त्याचं मेकॅनिझम लिहिते पाहता. मेकॅनिझम ऑफ कशाचं मेकॅनिझम लिहिते पहा, या क्रोमियम कॉम्प्लेक्स कंपाऊंडचं कन्वर्जन हे अल्डिहाइड मध्ये कशा पद्धतीने होतं. CHOCrOH Cl2. Here OCrOH Cl2. आपण काय म्हटलं, addition of water molecule in presence of acid. So oxygen carries lone pair, it attacks on the chromium compound and it gets electron to oxygen. Okay, याला oxygen मिळाले की हा जो काही तयार होतो पुढे कॉम्प्लेक्स काय तयार होता. This one is the benzene ring CHO minus. Here OCrOH twice, sorry Cl2 plus हा जो काही बाहेर पडलेला कंपाउंड आहे तो. Now this negative charge goes into the adjacent bond and this goes to the out. So here for याच्या पुढे काय तयार होतं पहा, CHO and that one is the reaction mechanism. आणि हे काय आहे, याच्यामध्ये रिएक्शन मेकॅनिझम आहे. परीक्षेमध्ये रिएक्शन मेकॅनिझमची तुम्हाला आवश्यकता नाहीये, पण हे समजण्यासाठी डायरेक्टली या कंपाऊंडचं कन्वर्जन याच्यामध्ये कसं झालं हे सांगण्यासाठी हे मेकॅनिझम या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. अदरवाईज हे लिहिण्याची गरज नाही. नेक्स्ट याच्यामध्ये दुसरी मेथड आहे का, हे पाहिली आपण पहिली क्रोमियम क्लोराईडचं कन्वर्जन. सॉरी क्रोमियम क्लोराईड वापरून आपण टोल्युनचं कन्वर्जन हे कशामध्ये केलं, बेन्झाल्डिहाइड मध्ये केलं. टोल्युन रिएक्ट विथ क्रोमियम क्लोराइड in presence of carbon disulfide as a solvent to form benzaldehyde, and that reaction is known as Itard reaction. याला काय म्हटलं जातं, इटार्ड रिएक्शन असं म्हटलं. टोल्युन और मिथिल अरिनचं ऑक्सिडेशन केलं बाय युजिंग क्रोमियम क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ कार्बन डायसल्फाइड टू फॉर्म बेन्झाल्डिहाइड. Now second one, oxidation of methyl arine by using chromium trioxide. आता टोल्युनचं पुढची मेथड काय म्हटलं आपण, ऑक्सिडेशन ऑफ मिथिल अरिन्स बाय क्रोमियम ट्रायऑक्साइड. मिथिल अरिनचं ऑक्सिडेशन करायचंय बाय युजिंग क्रोमियम ट्रायऑक्साइड. मिथिल अरिन्स हॅविंग फॉर्म्युला benzene ring connected to CH3 plus in presence of acid anhydride. Chromium chloride, sorry, chromium trioxide is the reagent वापरला, oxidizing reagent. Now this H is replaced by OCOCH3. So here we can take 2. So it forms benzylidene diacetate. काय तयार झाला, benzylidene diacetate having structure CH. Here we can take OCOCH3.
OCOCH3, benzene diacetate derivative. Which on acid hydrolysis, याच्यावरती पुन्हा काय केलं आपण, acid hydrolysis means addition of water in presence of H+ ions, so we can form benzaldehyde. आणि या ठिकाणी काय असतं, benzaldehyde फॉर्म होत असतो आणि हा काय होतो. So benzaldehyde is prepared from toluene or the methyl arine by using acid anhydride and the chromium trioxide. हे वापरून आपण हे aromatic aldehyde या ठिकाणी प्रिपेअर केले. Now next one, by side chain oxidation of arenes. साइड चेन जी काय अरेन आहे तिचं काय करायचं, पुढं ऑक्सिडेशन करायचं. थर्ड वन, बाय साइड चेन ऑक्सिडेशन ऑफ arenes. Arenes we can take the toluene. When the methyl arenes on oxidation, it reacts on क्लोरिनेशन. सुरुवातीला आपण काय करणार आहोत, त्याचं क्लोरिनेशन करायचं. क्लोरिनेशन मीन्स ऍडिशन ऑफ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट टू फॉर्म बेंझाल क्लोराइड, which on acid hydrolysis it gives the benzaldehyde. So see the reaction, Cl2H nu. These two hydrogen atoms are replaced by two chlorine atoms. So here form benzyl chloride, CHCl. Which on acid hydrolysis means addition of water molecule in presence of H+ ions, and it is heated at 373 Kelvin temperature. So here we can take 2 moles. So CHOH, it undergoes the dehydration to form benzaldehyde, CHO. This one is the preparation of benzaldehyde from toluene by chlorination or the by side chain oxidation of arenes. अरेनचं जे काही साइड चेन आहे तिचं ऑक्सिडेशन करून आपण त्याचं कन्व्हर्जन हे अल्डिहाइड मध्ये केलेलं आहे. देन नेक्स्ट वन, गॅटरमन-कोच फॉर्मायलेशन रिएक्शन. नेक्स्ट काय आहे, गॅटरमन-कोच फॉर्मायलेशन. 4th नंबरची रिएक्शन आहे गॅटरमन-कोच फॉर्मायलेशन of arenes. Gattermann-Koch formulation means benzene or the substituted benzene is treated with carbon monoxide, hydrochloric acid and aluminium trichloride, and which is anhydrous. At high temperature it gives the benzaldehyde. ज्यावेळी बेन्झीन किंवा सबस्टिट्यूटेड बेन्झीन हे हाय टेम्परेचरला कार्बन मोनॉक्साइड, HCl आणि अनहायड्रस अल्युमिनियम ट्रायक्लोराइड बरोबर रिएक्ट होतील, ट्रीट होतील, त्यावेळी त्याच्यापासून करस्पॉन्डिंग अल्डिहाइड हे फॉर्म होतात. सो सी द रिएक्शन, बेन्झीन आर द सबस्टिट्यूटेड बेन्झीन, म्हणून बेन्झीन. It reacts with carbon monoxide and the HCl and anhydrous aluminum trichloride at high temperature. high pressure. त्यावेळी सुरुवातीला या दोघांची रिएक्शन होईल. काय होतं पहा, HCl. It forms C11OClH. This reacts with also aluminum trichloride to form C++AlCl3HCl. असा कॉम्प्लेक्स तयार होतो आणि हा कॉम्प्लेक्स ज्यावेळी बेन्झीन बरोबर रिएक्ट होत असतो, तो कॉम्प्लेक्स कोणाबरोबर रिएक्ट होतो, बेन्झीन बरोबर. म्हणजे काय पहा रिएक्शन, बेन्झीन रिएक्ट्स विथ C++AlCl3HCl. Now here this H is replaced by Cl, so this replaced by the H, this is goes out and to form the byproduct, so this H is replaced by C++OH plus HCl is the byproduct. So
So here product is for benzaldehyde plus HCl plus AlCl3. हे काय होते याच्यामधून बघूया. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय तयार झालं, बेन्झीनचं कन्वर्जन हे बेन्झाल्डिहाइड मध्ये झालं by using carbon monoxide and hydrochloric acid. This one is the name reaction Gattermann-Koch formylation. या पद्धतीने आपण aromatic aldehyde हे तयार केले. Now second one, preparation of aromatic ketone from. आता आपल्याला काय करायचे, केटन्स तयार करायचे. कोणापासून, प्रिपरेशन ऑफ aromatic ketones from aromatic hydrocarbons. aromatic hydrocarbon पासून aromatic ketones तयार करायचे. Now this reaction includes the Friedel-Crafts acylation reaction. पुन्हा काय आली, Friedel-Crafts acylation reaction आली. Now in that reaction we can take first example benzene or the substituted benzene react with acetyl chloride. ही आपण एक 2-3 वेळा रिएक्शन पाहून झालेली आहे. Aluminium trichloride to generate the acylium ion and to form the aromatic ketone. And by using acid anhydride also we can prepare the aromatic ketones. OC-O CH3 anhydrous aluminium trichloride. Now acylium ion. So acetophenone is prepared. Plus CH3COH is the byproduct. For byproduct pattern is HOC-O CH3. म्हणजे आपल्याला aromatic ketone तयार करण्यासाठी Friedel-Crafts acylation ही रिएक्शन या ठिकाणी काय करता येते, तयार करता येते. कारण आपण aromatic hydrocarbon म्हणजे काय, बेन्झीन. दिस वन इज द aromatic hydrocarbon. या रिएक्शन आपण कुठपर्यंत पाहिल्या, aromatic आणि aliphatic ketone हे aromatic hydrocarbon पासून तयार झाले. Then next preparation of aldehyde from esters. आणि आता जे शेवटची मेथड पाहतो आपण ईस्टर, की ज्याच्यामध्ये आपण ईस्टर पासून फक्त अल्डिहाइड तयार करू शकतो. फ्रॉम ईस्टर्स. ईस्टर्स on reduction with diisobutyl aluminum hydride and it is heated with 195 temperature, it gives the corresponding aldehyde. Esters formula are C-O-O OR dash. On reduction by using diisopropyl butyl aluminum hydride, it is heated at 195 Kelvin temperature. So this bond is break to form RC-OH plus HOR. अशा पद्धतीने आपल्याला हे काय काय होतं, अल्डिहाइड तयार करायचं. We can take example CH3C-O CH3 on reduction by using diisobutyl aluminum hydride heated at 195 Kelvin temperature, it forms CH3C-O H plus alcohol. That one is the method of preparation of aldehyde from esters. अशा पद्धतीने आपण या लेक्चर मध्ये जे की आपण एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ पाहतो की ज्याच्यामध्ये आपण प्रिपरेशन मेथड्स ह्या कंप्लीट केलेल्या आहेत. नाउ इन टुडेज लेक्चर जो काय आपण दुसरा व्हिडिओ पाहणार आहोत त्याच्यामध्ये आपण याच्यावरती